काय म्हणशील? धीरजची बॅटिंग पण खूप छान आहे. थँक्यू सो मच. निलेश हे होते निलेश, मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम कामगिरी निलेशने केली. 11 बॉलमध्ये 33 धावा जमवल्या आणि मॅन ऑफ द मॅच राहिला. आणि जाऊया नेक्स्ट मॅच कडे. दुसऱ्या फेरीतली ही पहिली मॅच असेल ज्यामध्ये आपण बघितलं तर पाटील 5141 विरुद्ध यजमान टीम TR नागले. या दोन टीम मध्ये मॅचला होते सुरुवात. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आजचे बर्थडे बॉय मनीष पाटील सज्ज होतील. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. बर्थडे संपला तर पहिल्या फेरीतली सर्व लढती आपण पाहिलेली आहेत आणि आता दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहतोय. TR नागले वर्सेस पाटील 5141 कामण बॉईज कामण. या दोन संघांमध्ये आपण ही प्रतिष्ठेची लढत पाहणार आहोत. नाणेफेक जिंकून TR नागले संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि फलंदाजी करायची आहे पाटील 5141 कामण बॉईज कामण या संघाला. चला ऑल द बेस्ट. बोथ टीम्स. दोन बॅटर्स मधात पोचले आहेत. स्ट्रायकर एंडला प्रवीण पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे ऋषभ आचोळकर. तर ऋषभ आचोळकर आणि प्रवीण पाटील हे दोन फलंदाज स्टार्ट देत आहेत फलंदाजी करताना. आणि गोलंदाजी करताना बॉलिंग ट्रॅकवर नील पाटील सज्ज होत आहेत. चला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाकडे आपण लक्ष वेधलं. शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग, सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. पहिला बॉल नीलचा. ओ पहिलाच बॉल दांडीकुल. प्राइसलेस विकेट. गोल्डन डकवर प्रवीण पाटीलचा खेळ संपला. नीलच्या खात्यात विकेट. That was a perfect toe crushing Yorker by नील पाटील. गणेश पाटील यांच्याकडे बक्षीस आहे. जर नील पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं बक्षीस गणेश पाटील यांच्याकडून. सागर भाटी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस जर हर्षद मात्रे यांनी 3 षटकार खेचले तर. आणि हरीश पटेल यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. नील यांनी विकेट घेतला त्याच्यामुळे 200 रुपयाचं बक्षीस हरीश पटेल यांच्याकडून समालोचन कक्षात जमा झालेलं आहे. काय यॉर्कर. अजून एक बक्षीस आलेलं आहे गणेश पाटील यांचे सख्खे भाचे दीपेश शेळके बोरपाडा यांच्याकडून ते बक्षीस. 3 विकेट्स घेतले तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. चला बक्षिसं लावली जात आहेत पण आता क्रिकेटचा खेळ हा अद्भुत आहे. जितका जोर तुमच्याकडे आहे तितका जोर प्रतिस्पर्धी संघाकडे आहे. आणि पाहूया आता तो जोर लावला जाईल का. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हर्षद म्हात्रे सज्ज होत आहेत. स्ट्रायकर एंडला हर्षद आहेत. हरीश पटेल यांच्याकडून 200 रुपये समालोचन कक्षात नील पाटील यांच्यासाठी जमा झालेले आहेत. काय बॉल हाताळलाय म्हणजे एकदा नाही दोनदा नाही 10 वेळा आपण रिप्ले पाहायला हवा तसाच बॉल त्यांनी हाताळला होता नील पाटीलने. हरीश पाटील हॅट्रिक मारली तर अजून 500 तर तो मोका तर मिळणार नाहीये. हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळते. बॉल कलेक्ट केला जातोय. हर्षच्या वतीनं तो बॉल कलेक्ट केला गेला. एक सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या आता सुरू झालेली आहे पाटील 5141 कामण बॉईज कामण या संघाची. दोन्ही संघांना एकमेकांचे धागेदोरे माहीत आहेत आणि त्याचमुळे जरी प्रवीण पाटील बाद झाले बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे त्याचमुळे हर्षद म्हात्रे स्वतः येत आहेत आपल्या संघाचा खेळ चांगला आहे त्याचं प्रमाण देण्यासाठी. त्याचमुळे पहिल्याच बॉलवर त्यांनी संयम बाळगला. डोक्यावर बर्फ ठेवला. हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलं. स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईकवर ऋषभ आचोळकरला आणलं. 2 चेंडूचा खेळ संपला. नील पाटील आतापर्यंत चांगली सुरुवात TR नागले या संघासाठी देतात. टायमर स्टार्ट आहे. 12:03 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. नील पाटील अराउंड विकेट. ब्लॉक होल म्हणजे एक कॉईन ठेवलाय खेळपट्टीवर आणि त्या कॉईनवर बॉल पिच करायचं ही कसोटी आहे नील पाटीलची. आणि त्या कसोटीवर आतापर्यंत तो पास झालेला आहे. 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडूंवर फक्त एकदा बनवता आलेली आहे पाटील 5141 कामण बॉईज कामण या संघाला. ऋषभ आचोळकर किती वेळ थांबतील ही चर्चा आता प्रेक्षकांमध्ये रंगू लागलेली आहे. कारण ऋषभ देखील त्याच धारणीचे फलंदाज आहेत.
वरच्या क्रमावर त्यांना का बोलवलं जातं, त्याच्याकडे ती आक्रमकता आहे, तो अनुभव आहे, ते ॲग्रेशन आहे, त्याचमुळे त्यांना वरच्या क्रमावर पाठवलं जातं. तोच खेळ पण एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन आता ऋषभचा खेळ सुद्धा संपला. ऋषभ होत आहेत बाद, धक्का बसतोय दुसरा, नीलच्या खात्यात विकेट. आता बिकट अवस्था दिसते ती म्हणजे पाटील 5-1-4-1 कामण बॉयज कामणची. आयशा ग्राउंडवर एक मजा आहे की आमच्या डिस्क जॉकीला पूर्ण लायसन्स आहे, टेन्शन घेऊ नका. युनिव्हर्सल कॉलेज बंद झालंय. एका बाजूला पोमण आहे, एका बाजूला कामण आहे आणि मधोमध हे मैदान आहे. तर हजरतभाई शेख, संजयभाई म्हात्रे, नुराभाई, शाहिदभाई अन्सारी, सर्वांचं मनपूर्वक आभार. या मैदानाचं निर्माण त्यांनी केलेलं आहे. एक बक्षीस अजून आलेलं आहे, त्याची माहिती आपण देतोय. आता कशासाठी ते बक्षीस आहे, 500 रुपये तर जमा झालेले आहेत. म्हणजे इतका आनंद व्हायला हवा की बक्षीस दिलंय, पण ते कशासाठी? मोनिशने झेल टिपलाय म्हणून गणेश पटेल यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लिहून ठेवा. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. महेंद्र कामडी हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, जे स्ट्रायकर एंडला आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला हर्षद म्हात्रे, कॅप्टन्सी हर्षद म्हात्रे यांच्या खांद्यावर सोपवली गेलेली आहे. फुल टॉस मिस करतोय आणि आता बेल्स डीप झालेत. फलंदाजीचा आता स्तर थोडासा घसरलेला आहे. उचल बांगडी होते प्रत्येक फलंदाजाची. 3 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. टीम पाटील 5-1-4-1 कामण बॉयज कामण. क्रिकेटची एक प्रथा आहे की क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची अवस्था तुम्हाला सुधारायची आहे. प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर डाव ठेवून आहे, तुम्हाला त्या संघाला घाव द्यायचा आहे, त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत. ते प्रयत्न आतापर्यंत गोलंदाजाने केलेले आहेत आणि त्याचमुळे नील फॅन्टॅस्टिक बॉलिंग. आतापर्यंत त्यांनी खर्च केले फक्त 1 डाव आणि 3 विकेट्स मिळवल्यात नीलने. एक परफेक्शन जे हवं होतं टीम TR नागलेला, ते परफेक्शन गोलंदाजीच्या बाबतीत नील पाटील यांनी मिळवून दिलेला आहे. पण आता पाहूया सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर नेमका कुठला गोलंदाज वापरला जातोय. स्वप्नील पाटील यांना बोलवण्यात आलेल्या सेकंड ओव्हरसाठी. खरं तर आपण क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतोय, पण मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू आपल्यातला क्रिकेटपटू शोधतोय. आता ते काम फलंदाजांना करायचंय. प्रवीण पाटील बाद झालेत 0वर, ऋषभ पाचोळकर बाद झाले 0वर, महेंद्र कामडी बाद झाले 0वर. हर्षदने 1 धाव बनवलेली आहे आतापर्यंत, जी स्कोर शीटवर तुम्हाला दिसते. म्हणजे हर्षदने तो संयम बाळगला. त्याने फुल टॉस बॉल होता ऑफस्टंपच्या बाहेरचा, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करून स्ट्राईक रोटेट केली आणि कदाचित इतर फलंदाजांना तेच करायचं होतं, पण त्यांनी अटॅकिंग फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तोच निर्णय अंगलट आलेला आहे. त्याचमुळे कॅप्टन अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. पण पाहूया आता त्याची साथ देण्यासाठी दर्पण आचोळकर ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये मेडन षटक हाताळलं होतं, त्यांना आता भूमिका बदलायची. त्यांना आता फलंदाजीची भूमिका घ्यायची आहे. काय लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात खरं तर या आयशा ग्राउंडमध्ये. चला पकडापकडी चालू झाली मैदानाच्या आतमध्ये. नाही, रात्रीच्या क्रिकेटमध्ये या गोष्टी सातत्याने पाहायला मिळतात. तुमचा 5 किलो वजन कमी करून ते थांबतील, त्याशिवाय नाही. हरेश पाटील वजन कमी झालं असावं. चला स्वप्नील पाटील बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत हर्षद म्हात्रे. फोर्स केलाय बॉलला, पण क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, स्वीपर कव्हरचे, बॉलवर पोहोचतील. 2 धावांचा कॉल आरामात पूर्ण केला जाईल. थोडा दुरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता फलंदाज हर्षद म्हात्रेनं.
ते सुद्धा संयम बाळगून खेळत आहेत, रिस्की स्ट्रोकवर जात नाहीयेत, त्यांना अँकर रोल अदा करायचे आहेत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत करण्यासाठी रिस्क घेऊन चालणार नाही, म्हणूनच त्यांनी हा स्ट्रोक संयमाने खेळला होता. एक्स्ट्रा कव्हरला धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल स्वप्नील. बॅटची एज आहे का? यस, बॅटची एज आहे. बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये, थांबता आला नाही. फलंदाज हर्षद म्हात्रेला. कॅप्टन बॅक टू डगआउट. थिक आउटसाइड एज, थिक लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळाली बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणि आता हर्षला सुद्धा परतावं लागते. खरं तर ही कसोटी तुम्हाला सचोटीने द्यायची होती, पण तसं काय पाहायला मिळालं नाही. कामण बॉईज कामण संघामध्ये थोडी निराशा दिसते, कारण तो मनासारखा खेळ मैदानात झाला नाही आहे. पण म्हणतात ना की तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% यशप्राप्ती. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर सद्दामचं षटक खेळत असताना तेजल 11 वालीव हा संघ एका चांगल्या स्थितीत पोहोचला. त्याचमुळे तशा षटकाची आवश्यकता आहे टीम कामण बॉईजला. ऑन साईडला स्लॉगेट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल डायव्हर्ट होतोय. पॉइंटला बॅटिंग एंडला थ्रो केला जाईल. बॅकअप आहे, दरम्यान पूर्ण केली जाते लेग बायची 1 धाव. एका धावेची नोंद आपण स्कोर शीटवर करूया. धावसंख्या पोहोचते 4. फलंदाज बाद झालेत. एकंदरीत 4 फलंदाज बाद, 4 धावा धाव फलकावर आहेत. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय, पण शेवटच्या बॉलवर जिंकलाय. त्याचमुळे दोन्ही संघांना ती दडपण माहिती आहे या रजनी क्रिकेटमधलं. त्याचमुळे आता ते दडपण तर सध्या तरी दिसते पाटील 5141 कामण बॉईज कामण या संघावर, संघातील फलंदाजांवर. दर्पण आचोळकर स्ट्रायकर एंडला आहेत आणि दर्पण पाटील नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. मिडल ऑर्डर बॅटर्सवर आता ती जबाबदारी येते संघाचा धावफलक चांगल्या स्थितीत नेण्याची. स्वप्नील पाटील यांचं षटक सुद्धा आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलेलं आहे. ते विकेट टेकर ठरतायत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट स्वप्नील पाटील. प्लेस करायचं होतो बॅटच्या आउटसाइड एज. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट गली झोन मध्ये. एक सिंगल कंप्लीट केली जाते. आता वेळ काढून घेण्याचा प्रयत्न फलंदाजांचा होतोय. गोलंदाजी वरच्या दर्जाची पाहायला मिळते आणि म्हणूनच त्या गोलंदाजीला थोडं थांबून सांभाळून खेळलं जाते, कारण आता पार्टनरशिप महत्त्वाची आहे. पाटील 5141 या संघासाठी त्यातल्या त्यात अधूनमधून 1-2 मोठे स्ट्रोक्स येणं आवश्यक होऊन बसले. आतापर्यंत एकही मोठा स्ट्रोक आला नाहीये. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू हाताळले 4. या षटकातले स्वप्नील पाटीलने आतापर्यंत षटक चांगलं राहतंय TR नागले या संघासाठी. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे शॉर्ट स्टॉप. चांगला स्टॉप पाहायला मिळतोय. मिस्टर रोशन पाटील. रॉसी टाळावून जाऊ द्या. क्या बात आहे. रॉसीने खूप चांगला स्टॉप फाईन लेगला केला. धावसंख्या 6 झालेली आहे आणि आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा 1 बॉल बाकी. काय कंट्रोल आहे गोलंदाजांचा आतापर्यंत डावावर. कॉन्क्रीट विकेटवर फलंदाजांना जखडून ठेवलेलं आहे दोन्ही गोलंदाजांनी. काय सुरुवातच केली त्यांनी. चला बाईकची लाईट बंद करा प्लीज. एक नवीन सुविधा दिली आता सर्व बाईकला. फक्त चालू जरी केली आपण बाईक तरी लाईट चालू होतात. तर स्वप्नील पाटील बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. बॅटची इनसाइड एज. बॉल मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थोडासा धडपडलाय क्षेत्ररक्षक, पण तरी देखील बॉल अडवलाय. क्या बात आहे. रॉसी. फॅन्टॅस्टिक फिल्डिंग बाय रॉसी. बॉल रॉसीचा पाठलाग करतोय, रोशनचा पाठलाग करतोय, पण रॉसी सुद्धा आपला अनुभव झोकून सर्कलच्या आतलं क्षेत्ररक्षण उच्च स्तराचं सादर करतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या पोहोचते 7 वर. गडी बाद झाले 4. बघा रिप्लेमध्ये आपण पाहतोय काय डेडिकेशन रोशन पाटील यांचं पाहायला मिळते. UCN लाईव्ह वर आपण ही घटना स्लो मोशन मध्ये पाहतोय. त्यांनी बॉल स्टॉप केला, पण त्यांनी सर्कलच्या बाहेर बॉल जाऊ दिला नाही, कारण मागे प्रोटेक्शन नव्हतं, बॅकअप नाहीये. त्याचमुळे धावांना वाचवण्याचं काम केलं. बघा टायमर तुमचं चालू आहे मित्रांनो. हायगाई केली जाणार नाही. या ठिकाणी आयोजन कमिटी आहे, त्याचमुळे वेळेवर आपल्याला डाव संपवायचाच आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. आतापर्यंत आपण 12 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहे. लक्षात घ्या. बघा
1-2 मिनिटं मागे पुढे चालून जाईल, पण त्यापेक्षा जास्त चालणार नाही. आयोजन कमिटी आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत तिसऱ्या षटकासाठी भावेश ठाकरे. चांगली टीम बॉन्ड केले. मला दोन्ही संघांवर नक्कीच बोलावंसं वाटते. प्रशंसा आहे दोन्ही संघांची. दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 कडे पाहिलं तर सर्व तारे सितारे आहेत, पण मैदानाच्या आतमध्ये जो चमकेल त्यालाच किंमत मिळते. भावेश ठाकरेचा पहिला बॉल बाउन्सर. सुरुवात या षटकाची बाउन्सरने केलेली आहे. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. सुरुवात या षटकात सुद्धा डॉटने झालेली आहे. 13 चेंडूचा खेळ संपला. 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाज भावेश ठाकरेला मिळते. खरं तर एका षटकातला डॉट बॉल सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि तोच डॉट बॉल आता भावेश ठाकरे यांनी हाताळलेला आहे. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी. 11 चेंडूमध्ये किमान 25 धावा जर आल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या आपण समजू शकतोय. गोलंदाजांचं पाठबळ वाढेल पुढच्या इनिंगमध्ये, कारण सद्दामचं षटक आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं, तिसरं 22चं, आणि त्यानंतर पूर्ण खेळ बदलला होता. हवेत बॉल, कॅच ड्रॉप. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते आणि हा झेल होऊ शकला असता पण झाला नाही, आणि त्याचमुळे आता संधी मिळते फलंदाजाला. दर्पण आचोळकर आणि दर्पण पाटील यांची पार्टनरशिप आपण पाहतोय 5व्या विकेटसाठी बनते, जी आवश्यकता आहे पाटील 5-1-4-1 या संघासाठी. फलंदाजी करताना आपल्या संघाची प्रतिष्ठा लक्षात ठेवून खेळ करायचा असतो, जी आता पणाला लागलेली आहे. स्ट्रायकरला फलंदाज आहे ते म्हणजेच पाटील. शफल झाले, हुक केला बॉलला. रोशन पाटील यांच्यासाठी चेस आहे. बॉल त्यांनी अडवलाय. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा रोशन पाटीलची डीप मध्ये. एकच जाऊ मिळते. अचूक तो बॅटिंग एंडला. वा, फॅन्टॅस्टिक फिल्डिंग बाय रोशन पाटील. तुमच्या चुकांची चर्चा होईल, तुमच्या गुणांची चर्चा होईल. या ठिकाणी गुण पाहायला मिळतात क्षेत्ररक्षणाचे रोशन पाटीलचे. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहतोय रोशन पाटीलचं वरच्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय झाले 9. 4 गडी बाद. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे. पुल केलाय. बॉल हाताळला होता हाफ ट्रॅकर, त्यावर वापरलं आपलं स्पेशल फीचर आणि बॉलवर लावलं 6 धावांचा स्टिकर. बॉल मिड विकेट सीमारेषा पार. षटकार 6 धावा. कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट असं आपण नेहमी पाहत आलेलो आहोत. त्याचमुळे सुरुवात जरी चांगली झाली नाही पाटील 5-1-4-1 ची, असं कुठे लिहिलं की शेवट गोड होणार नाहीये. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि तेच प्रयत्न दर्पण आचोळकरचे पाहायला मिळतात. आणि त्यांनी पूल करताना बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर उडवले. प्रेक्षकांच्या स्वागतासाठी प्रेक्षक सुद्धा काय ऑडियन्स काय टिपत नाहीयेत. गणेश पाटील आणि कुंदन पाटील यांच्याकडून प्रेक्षकांसाठी ऑडियन्स कॅशसाठी 100 रुपये आहेत. 4 दिवस तुम्ही या ठिकाणी येऊन शेवटच्या दिवशी वाढतील, म्हणजे आता तिकीट पक्क करावं लागेल शेवटच्या दिवशीचं. ऑडियन्समध्ये जाऊन बॉल गॅदर करावे लागतील. तर 15 धावा 4 गडी बाद. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला, म्हणजे 16 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झाले पाटील 5-1-4-1 ची 15. 4 गडी बाद. भावेश ठाकरे थोडी महागडे ठरत आहेत. मागच्या 2 षटकांची तुलना या षटकाशी केली तर भावेश ओव्हर द विकेट. चांगला बॉल यावेळेस क्विकर 1 अँगलचा यूज परफेक्ट केलाय. 6व्या स्टंपवर हा बॉल ठेवला होता. येतोय डॉट बॉल. स्वप्नील चांगल्या पोझिशन मध्ये ॲज अ विकेट कीपर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या थांबलेली आहे, नियंत्रणामध्ये आहे. फक्त आणि फक्त 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड. भावेश ठाकरे क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतात. ऑन साईडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. एक चांगला रीच आहे दर्पण आचोळकरचा ऑन साईडचा. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल परफेक्ट वाईट जॉर्कर. 3ऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 3 षटकाचा खेळ संपून धावसंख्या पाटील 5-1-4-1 कामण बॉयज कामणची झाले ती म्हणजे फक्त 15. गडीबाद झाले 4. 4 गडीबाद 15 धावा. कामण बॉयज कामण पाटील 5-1-4-1. चला 2 कॅप्टन श्रीकृष्ण कोलशेत आणि तेजल 11 वालीव आपण टॉस साठी तयारीत राहायचं आहे. श्रीकृष्ण कोलशेत आणि तेजल 11 वालीव प्लीज बी रेडी फॉर टॉस.
चला शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहूया कुठला गोलंदाज वापरला जातोय. 3 गोलंदाज तर आतापर्यंत वापरले गेलेले आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत, मोनिश येत आहेत. बघा आता दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर एकच आहे, कॉमन आहे, म्हणूनच जास्तीत जास्त क्रिकेट पाहण्याचा फायदा आहे. तर मोनिश बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. गणेश पाटील यांच्याकडून एक बक्षीस आहे हॅट्रिकसाठी 5 लाख रुपयांचं नाही तर 5,000 रुपयांचं बक्षीस आहे गणेश पाटील यांच्याकडून. आणि राज पाटील यांच्याकडून 2100 रुपयाचं बक्षीस विकेट हॅट्रिकसाठी. या गोलंदाजाला प्रोत्साहित केलं जातंय. चला मोनिश स्टार्ट घ्या प्लीज, जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय दर्पण पाटील, अजूनही 2 धावांवर ते खेळत आहेत. दर्पण आचोळकर यांच्या वतीने एक षटकार या अगोदर मिळालाय पाटील 5141 साठी. वेगवान बॉल तितक्याच दुप्पट वेगाने केलाय प्रहार, बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार, मिळतील या धावा 6, षटकार. बाकी आहे असा सहजासहजी पाटील 5141 हा संघ सुद्धा काही सामना सोडणार नाहीये. त्याचमुळे आता दर्पण पाटील इन ऍक्शन मध्ये आलेले आहेत. पण पाहूया गोलंदाज मोनिश यांच्याकडे प्रतिउत्तर आहे का पुढच्या 5 चेंडूंवर. मोनिश तयार बॉलिंग ट्रॅकवर, चांगला बॉल फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत कावकोनाच्या बॉलवर पोहोचतील, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते पण प्रयत्न थांबवलेले आहेत. स्ट्राईक आता दर्पण आचोळकर स्वतःकडे ठेवतायत. एका धावेची वाढ होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. अचानकपणे आता चार्ज झालेला आहे पेव्हलियन बॉक्स पाटील 5141 कामन बॉयज कामनचा. गणेश पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये मोनिशसाठी, तसेच अजूनही बक्षीस आहे. दर्पण याने षटकांची तिकिटी पूर्ण केली तर 1000 रुपये. नाका बॉयज कडून दर्पणसाठी षटकारांच्या तिकिटीसाठी. यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॉल डायव्हर्ट होतोय गलीमध्ये, एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवर फलंदाज थांबतायत. लेग बायची एक धाव मिळेल, एका धावेची वाढ होईल. चांगलं पुनरागमन गोलंदाज मोनिशच्या वतीनं पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर त्यांची गाडी थोडीशी रुळावरून घसरली होती, पण त्यानंतर 2 चेंडू त्यांनी योग्य पद्धतीने हाताळले आणि त्याचमुळे आता गाडी रुळावर आलेली आहे गोलंदाज मोनिशची. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 23 झाले. 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. चांगली पार्टनरशिप या दोघांची 5व्या विकेटसाठी. बॉल थोडा खाली राहिला होता, अनपेक्षित होता फलंदाज दर्पणसाठी. बघा पुन्हा एकदा त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसते, कारण बॉलच्या रेंजचा अंदाज त्यांनी घेतला होता. आवाका त्यांचा खूप मोठा आहे खरं तर दर्पण पाटील यांचा, आणि म्हणूनच मैदानाच्या पलीकडे उडवण्याचा प्रयत्न काही अंशी कमी पडला. त्याचमुळे ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. शेवटचे 2 बॉल्स बाकी या पहिल्या डावातले. धावसंख्या थांबले 23 वर. शफल झाले होते, स्वीप करण्याचा प्रयत्न, विकेट किपर चुकले, एक धाव मिळाली जी धाव मोजली जाईल बायची. एकदा वाढते, धावसंख्या पोहोचते 24 वर. शेवटचा एक बॉल बाकी. जरी एक षटकार आलाय पण त्यानंतर चांगलाच खेळ गोलंदाजी करताना मोनिशचा पाहायला मिळालेला आहे. पण आता शेवटचा एक बॉल बाकी आहे, त्याचमुळे शेवटच्या बॉलवर पाहूया. शेवटच्या बॉलवर जर विकेट मिळवला तर 6000 रुपयाचं बक्षीस आरके बिल्डरच्या वतीने. शेवटच्या बॉलवर जर विकेट मिळवली गणेश पाटील आरके बिल्डरच्या वतीने 6000 रुपयाचं बक्षीस आहे. शेवटच्या बॉलवर विकेट मिळवली या डावातल्या गणेश पाटील आरके बिल्डर्स 6000 रुपये. मोनिश चांगला बॉल ड्राईव्ह केलाय, मिडॉन नाहीये, बॉल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय. निशांग थ्रो कुठे आहे, आउट ऑफ फ्रेम. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न आणि आता फलंदाज बाद होतोय. ऍक्शन बघा मोनिशची. 2 धावा मिळत आहेत, पहिला डाव संपतोय. धावसंख्या 26, जिंकण्यासाठी 27 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 24 चेंडू 27 धावांचं लक्ष. चला टॉस साठी यायचंय. तेजल 11 वालिव आणि श्रीकृष्ण कोलशे. चला या टॉस साठी.
तर आदरणीय सन्माननीय हनुमानजी बीज साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. आपण यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, अर्थातच आमच्या टॉस बॉक्समध्ये. एका बाजूला जर पाहिलं तर 94 आणि एका बाजूला TR असं आपण नाणं पाहतोय. आपण इथे मध्ये यायचं आहे. एका बाजूला TR आणि एका बाजूला 94. आणि ते टॉस जिंकलेला आहे वालिव संघाने. मान्यवरांनी विनंती करते पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम आपलं अभिनंदन. खरं तर पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जिंकला, खूप चांगली बॅटिंग राहिली. तर या मैदानावरती तुमचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे. टॉस 4 षटकांचा सामना आहे, निर्णय काय असेल? फिल्डिंग घेणार. फलंदाजी करणार आहात, फिल्डिंग करणार आहात. मागील मॅचमध्ये तुम्ही फलंदाजी केली होती आणि चांगला टोटल उभारला होता खरं तर. आणि या मॅचमध्ये तुम्ही फिल्डिंग घेत आहे. समोरचा संघ जर पाहिला तर ठाणे बेल्ट परिसरातील कोलचेत संघ एक चांगला संघ आहे. आणि त्या संघाच्या विरोधात खेळताना या मैदानावरती जर पाहिलं तर कोणत्या रणनीतीनं वालिव संघ मैदानावरती उतरणार आहेत? अगदी जर पाहिलं तर त्या संघाला किती धावांवरती तुम्ही रोखणार आहात या स्पर्धेमध्ये? कमीत कमी रनपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. कसं वाटतं? अंडर फ्लड लाईट तुम्ही खेळतायत, जबरदस्त प्रकाश आपल्याला पाहायला मिळतं. रजनी स्पर्धेमध्ये जबरदस्त विद्युत रोषणाई आपल्याला पाहायला मिळते. खरं तर TR स्पोर्ट्सचं हे आयोजन आहे. एकंदरीत त्या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला एकंदरीत कसं वाटतं? खूपच छान वाटतंय. आणि या मॅचमध्ये काही संघामध्ये बदल पाहायला मिळतील. खरं तर प्रत्येक संघामध्ये बदल होत असतो कारण मोठी क्रीडा स्पर्धा खेळताय. त्यामुळे जर तुमच्या संघामध्ये जर कॉम्बिनेशन बसवायचं असेल तर तुम्हाला संघामध्ये बदल करावे लागतात. तुमच्या संघामध्ये बदल पाहायला मिळेल का? मॅचच्या हिशोबाने बघू काय आहे ते रणनीती. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. प्रतिकेश या ठिकाणी आपल्याला जॉईन झाले, कोलशे संघाचा कॅप्टन आहे. इथे जर पाहिलं तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मागील मॅचमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स तुमच्या संघाचा राहिला आहे आणि पहिला सामना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जिंकला. या मॅचमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. काही बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस पाहायला मिळतील. प्रतिकेश आम्हाला सलामीला पाहायला मिळेल? नाही, सलामीला बॅट्समॅन तर आहेत, तेच खेळतील. लास्ट टाईम पण आम्हाला चेसिंगला थोडा प्रॉब्लेम गेला. आता मी टॉस जिंकलो असतो तर आम्ही फलंदाजीच केली असती. कारण की मागच्या मॅचमध्ये आम्हाला 30 रन करताना थोडा झालेला अवघड झालेला. तर या मॅचमध्ये आम्हाला बॅटिंगच करायची होती आणि प्रथम ती बॅटिंगच आली आहे. आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. अगदी मनासारखं झालेलं आहे. प्रथमेश, जर प्रतिकेश तू पहिल्यांदा या परिसरामध्ये आलास, खरं तर विद्युत रोषणाईमध्ये खेळतोयस, कसं वाटतं एकंदरीत मैदानावरती आल्यानंतर? आणि TR स्पोर्ट्स नागलेचं आयोजन कसं वाटलं? त्यांचं आयोजन तर नेहमीच चांगलं असतं. त्यांचा ग्राउंड नागलेला असतो. फर्स्ट टाइम त्यांनी मला वाटतं या ग्राउंडवर ठेवलं आहे. तर हा ग्राउंड तर खूपच छान आहे. इथं खेळायला पण मजा येते आणि आउटफील्ड पण मस्त चालली आहे आणि एकदम आयोजन एकदम व्यवस्थित आहे. आणि त्यांचा एक आम्ही माफी मागतो त्यांच्याकडनं. आमच्याकडनं जरा टी-शर्टींचा जरा आमचा प्रॉब्लेम झाला. आम्ही सकाळी खेळलो होतो त्याच्यामुळे आम्हाला टी-शर्टी त्या प्रॉपर घालता आल्या नाही. म्हणून आम्ही व्हाईट टी-शर्टी उलट्या करून घालतोय. त्यामुळे आम्ही त्यांची माफी मागतो. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. इथे टॉस जिंकलेला आहे वालिव संघानं आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेले आहे आणि कोलशे संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेले आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. धन्यवाद निशांतजी पाटील. आणि बघा ना, निशांकने नेहमीप्रमाणे सुरुवात आक्रमकच केलेली आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न न करता डायरेक्ट त्याने कॉपीबुक स्टाईलने खेळणं पसंत केलं आणि बॅटच्या आउटसाईड एज घेऊन बॉल थर्डमॅन क्लिअर करतोय आणि 4 धावा मिळत आहेत TR नागलेला. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहे ते म्हणजेच हार्दिक. ओ फटका फसलाय, कव्हरला झेल देऊन निशांकचा खेळ संपलाय. सावकाराचं प्रत्युत्तर देतोय गोलंदाज हार्दिक. पहिलं विकेट जातोय. निशांक पाटीलला परतावं लागते. धक्का पहिला TR नागले. सुद्धा धोकादायक ठरतंय आणि तेच पाहायला मिळालं. आणि गोलंदाज हार्दिकला माहिती आहे की ऑफसाईड वीक आहे निशांक पाटीलची आणि म्हणूनच दोन्ही बॉल त्यांनी ऑफस्टमच्या बाहेर ठेवले. आणि पहिल्या बॉलवर जरी चौकार आला, पुढच्या बॉलवर त्यांना बाद होऊन परतावं लागते. आणि निशांकची जागा भरून काढण्यासाठी पाहूया मैदानाच्या आतमध्ये नेमका कोणाला पाठवलं जाते. 27 धावांचं लक्ष होतं, त्यापैकी 4 धावा तर पूर्ण केल्यात. अजूनही 23 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 22 चेंडूत 23 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन पोचतायत, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये षटकार खेचून सामना जिंकवला होता. ते सचिन मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत.
तर सचिन मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. अजूनही आशा आहे बघा. जर पुढे जायचंय तर मागे वळून पाहायचं नाही आणि तेच आता करायचंय पाटील 5141 कामण बॉईज कामण या संघाला. आणि ते करण्यासाठी आता हार्दिकचा प्रयत्न दिसतोय. विकेटचा शोध तो घेतोय आणि जसं षटक पहिलं राहिलं होतं पहिल्याच डावाचं नीलचं, तसं षटक आता हार्दिकला हाताळण्याची गरज घेऊन ठेपलेली आहे. पहिल्या डावामध्ये समोर टार्गेट नव्हतं, पण आता तुमच्या समोर टार्गेट आहे. एका संघाला धावा बनवायचे आहेत, एका संघाला धावा रोखायचे आहेत आणि पाहूया या ठिकाणी धावा रोखल्या जात आहेत, धावा बनवल्या जात आहेत. बॉलिंग ट्रॅकवर हार्दिक सज्ज होते. स्ट्रायकर एंडला सचिन. डॉट बॉल. सामना आता सुरू झाला खऱ्या अर्थाने. पहिल्या चेंडूवर चौकार आला, पुढच्या बॉलवर विकेट मिळाली, तिसरा बॉल डॉट आला, 3 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 4 झाले. जिंकण्यासाठी अजून 21 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. बॉल आणि रनचा डिफरन्स वाढवावा लागेल पाटील 5141ला. त्यासाठी जबाबदारी आपल्या खांद्यावर स्वीकारतोय हार्दिक हा गोलंदाज. अचानकपणे आता वातावरण गरमागरम झालेलं आहे. या थंड वातावरणामध्ये ही गरमी आवश्यक आहे. इन कटर होता. पहिल्या बॉलवर 4, पुढच्या बॉलवर विकेट, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 4 गडी बाद. असं वाटते कठीण जाईल टीम TR नागलेला. वाटतं तितकं सोपं आव्हान नाहीये, कारण गोलंदाजाने जबाबदारी स्वीकारली आहे. चांगली सुरुवात देण्यासाठी तो तत्परता दाखवतोय, चांगली सुरुवात देण्यासाठी तो मेहनत घेतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. खरं तर क्रमबदल केलेला आहे. सचिनला प्रमोट केलं होतं, पिन शिटिंगसाठी पाठवलं होतं, पण ते थोडे गडबडत आहेत. त्याचमुळे आता अडचणी वाढलेल्या आहेत TR नागले या संघाच्या. 4 चेंडूचा खेळ संपला. हार्दिक भाव खाऊन जातोय आतापर्यंत या षटकामध्ये. 5वा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. ओव्हर द विकेट ना सचिनसाठी. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक नाहीये मिड विकेटला. मिडॉनचा पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केले जात नाहीयेत. धावसंख्या पोहोचते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा 1 गडी बाद. जिंकण्यासाठी 22ची गरज. बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू 22 धावा. तुमची सुरुवात तिकडनं होते जेव्हा सर्व काही संपलेलं असतं आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये हार्दिकच्या वतीनं पाहायला मिळते. कारण पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर वाटलं होतं की निशांक भाव खाऊन जाईल. मागच्या षटकाप्रमाणे जसा तो एका षटकात 22 धावांचा खेळ दिला होता, तसाच खेळ या सामन्यात सुद्धा देईल असं वाटलं होतं. जशी सुरुवात त्याने दिली होती, पण तसं काही घडत नाहीये. ते आव्हान स्वीकारलंय हार्दिक या गोलंदाजाने आणि ते पूर्ण करण्याची तयारी सुद्धा दर्शवलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय प्रवीण पाटील यांच्या वतीनं. शेवटचा बॉल बाकी या पहिल्या षटकात. जास्त वेळ घेऊ नका, टायमर चालू आहे मित्रांनो. टायमर चालू आहे, लक्षात घ्या. वेळेकडे लक्ष घालायचं आहे. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. तिन्ही स्टॉम्प रोखून खेळण्याचा प्रयत्न. प्लम LBW. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 5, 2 गडी बाद. जिंकण्यासाठी 18 चेंडू 22ची गरज. प्रेक्षक तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळतील, समर्थक पाहायला मिळतील. कृपया बाउंड्री लाईनच्या आत कोणी जाऊ नका. म्हणजे आजपासून अंतिम सामन्यापर्यंत बाउंड्री रोपच्या आत कोणी जाऊ नका, अन्यथा आयोजकांच्या वतीनं ती पेनल्टी इम्प्लिमेंट होईल. लक्षात घ्या. फेअर गेम प्ले. तुम्ही एन्जॉय करा. मैदानाच्या बाहेर प्रेक्षक स्टँडमध्ये बसून एन्जॉय करा. नो डाऊट तुम्ही इकडे एन्जॉय करण्यासाठीच आलेला आहात. प्रेक्षक सुद्धा आपण पाहतोय ऑन स्क्रीन मोठ्या संख्येनं ही स्पर्धा पाहण्यासाठी अजूनही या मैदानात थांबलेले आहेत. आयशा क्रीडांगण कामण या मैदानावर आपण आहोत आणि या मैदानावर अजूनही प्रेक्षक याच क्रिकेटच्या खेळाला पाहत आहेत. त्यांना माहिती आहे क्रिकेटचा खेळ हा आनंद देणारा आहे. स्वतःतला क्रिकेटपटू ते शोधतायत मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचमुळे प्रेक्षकांचं अनुमोदन नेहमीच आयशा ग्राउंडला मिळालेलं आहे. सेकंड ओव्हरसाठी ज्यांनी निर्धाव षटक या अगोदर हाताळलं होतं दर्पण आचोळकर, पुन्हा एकदा तीच गरज येऊन ठेपलेली आहे. निर्धाव षटकाची गरज आहे पाटील 5141 या संघाला. पण समोर आता फलंदाज देखील सक्रिय होतोय, तो म्हणजेच सचिन आणि एका बाजूनं आहे फलंदाज भावेश ठाकरे जे नॉन स्ट्रायकर एंडला आहे. स्ट्रायकर एंडला सचिन आहेत. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 22 धावांची आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये या नेहमीच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. क्रिकेटवर कोणाचाच एकाधिकार नाहीये, प्रत्येकाला तो अधिकार आहे स्वतःला सिद्ध करण्याचा आणि तेच या अगोदर हार्दिकने सिद्ध करून दाखवलं. आणि आता दर्पण आचोळकर
त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या षटकाला कॅरी फॉरवर्ड करण्याचा उद्देश बाळगतायत. दर्पण हो शफल झाले, बॅटची लिडिंग एज, बॉल मागे फाईन लागला, कॅच ड्रॉप, एक सिंगल कंप्लीट. हाफ चान्सेसला तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावंच लागेल, तरच तुम्हाला जिंकणं पॉसिबल होऊ शकेल. तसं केलं नाही तर मग अडचणी वाढतील. जेव्हा तुम्हाला गोलंदाजी करायची, परिस्थिती बिकट आहे, अशा वेळेला तुम्हाला तिखट गोलंदाजीच करावी लागेल. पाटील 5141 या संघाने आतापर्यंत ते आव्हान उचललेलं आहे. पहिल्या षटकावर हार्दिकचा दबदबा पाहायला मिळाला, 2 विकेट्स त्यांनी घेतले, 5 धावा खर्च केल्या. आता दर्पणने सुद्धा पहिल्याच बॉलवर संधी निर्माण केली होती, पण कॅच कंप्लीट झाली नाही. स्ट्रायकर एंडला भावेश ठाकरे पोहोचतायत. धावसंख्या झाले 6 धावा, जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 21 धावांची. बॉल शिल्लक आहेत 17 चेंडू 21 धावांची गरज आहे. आज एक परंपरा आपण पाहिली की प्रत्येक सामना शेवटच्या षटकावर पोहोचतोय. कदाचित हा सामना सुद्धा शेवटच्या षटकावर जाईल. क्रॉस बॅटेड खेळायचं, अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला, एक सिंगल कंप्लीट. क्षेत्ररक्षण चुकलं, बॅकअप आहे, पण 2 धावा पूर्ण केल्या जातील. आणि आता सचिन सुद्धा आपल्या धावण्याचा वेग वाढवतोय आणि जास्तीत जास्त भावेश ठाकरेला स्ट्राईकवर थांबवतोय. 2 धावांची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून 19 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू 19 धावांची गरज. नाही जमणार हा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा, नक्की जमेल. आणि तेच गोलंदाजांनी आतापर्यंत जमवून घेतलेलं आहे. पण पाहूया फलंदाज भावेश ठाकरे मोठा स्ट्रोक खेळून या सामन्यावर आपली पकड मजबूत करतील का, की या अगोदर निर्धाव षटक हाताळलं होतं दर्पण आचोळकरने, पुन्हा एकदा इकॉनॉमिकल राहतील का या षटकामध्ये, प्रश्न निरनिराळे आहेत. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलं अवे फ्रॉम द बॉडी, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलवर पोहोचतायत, एक सिंगल कंप्लीट. बॅटिंग एंडला थ्रो थोडा धीमा आहे, तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 10. 10 रन्स ऑन बोर्ड. क्रिकेटचा खेळ हा भावना प्रधान आहे. प्रेक्षकांच्या भावना या खेळाशी जुडलेल्या आहेत. प्रत्येकाला वाटते की आपलं गाव जिंकावं, प्रत्येकाला वाटते की आपला खेळाडू असलेला संघ जिंकावा, पण तसं काय घडत नाही. क्रिकेटचा खेळ आहे, 2 संघ काय जिंकणार नाही आहेत. एक संघ जिंकेल, एक संघ हरेल, एक संघ जिंकेल, एक संघ शिकेल. पण पाहूया नेमका जिंकतोय कोणता संघ या 2 संघांपैकी. एका बाजूला कामण, एका बाजूला नागले. धावसंख्या झाली नागलेची 10 धावा, जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे 17ची. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 17 धावा. सामना रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचलेला आहे. प्रेक्षकांना हे गणित खूप जास्त आवडतं. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाऊन पडतोय, एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि प्रयत्न पूर्ण सुद्धा होतील. बॅकअप आहे विकेट किपरच्या मागे, त्याचमुळे पूर्ण केल्या जातात या 2 धावा. 2 धावांची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 12. जिंकण्यासाठी आवश्यकता 15ची. बॉल शिल्लक आहेत 14 चेंडू 15 धावा. भावेश ठाकरेला माहिती आहे की या सामन्यामध्ये कसं खेळायचंय. गणित सोडवण्याची पद्धत जर चुकली तर उत्तर चुकेल, गणित सोडवण्याची पद्धत जर योग्य असली तर उत्तर बरोबर येईल. आणि आतापर्यंत ही पद्धत खूप चांगली राहिली. दर्पण आचोळकरच्या विरोधात फलंदाजी करताना खूप चांगला खेळ पाहायला मिळतो, कारण एकही डॉट या षटकात आला नाहीये. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर डबल, तिसऱ्या बॉलवर डबल आणि 4थ्या बॉलवर डबल. त्याचमुळे आतापर्यंत भावेश ठाकरेने डोकं ठिकाणावर ठेवून खेळ खेळलेला आहे. पण पाहूया आता दर्पण आचोळकर यांची देखील प्रतिभा पणाला लागलेली आहे. त्याचमुळे आता कॅप्टन स्वतः येत आहेत, हर्षद थोडी चर्चा करतायत दर्पण आचोळकरशी, आणि पाहूया त्या चर्चेनंतर परिणाम त्यांच्या बाजूने जात आहेत का. धावसंख्या 12, 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज भावेश ठाकरे, 14 चेंडू 15 धावा. नेक्स्ट बॉल दर्पण आचोळकरचा. पुन्हा एकदा दुरून करण्याचा प्रयत्न फसला, बॅटची टॉप एज आणि दर्पणच्या खात्यात जाते विकेट. भावेश ठाकरे होतात बाद, धक्का बसतोय. 3रा टीम TR नागलेला. बघा सिद्दीक बाबेचा डायलॉग मला लावण्यासाठी प्रवृत्त करू नका, त्याचा तो कॉपीराइट आहे. मॅच कोई भी जीते अंदर कोई नहीं जाएगा, लक्षात घ्या. कोणीही सामना जिंकू द्या, अंदर कोई नहीं जाएगा. तर आता भावेश ठाकरे बाद झालेले आहेत आणि आता भावेश ठाकरे यांच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. ते म्हणजेच आझाद पोहोचतायत, आझाद वळवी.
हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. बॉल शिल्लक आहे 13, जिंकण्यासाठी आवश्यकता 15. काय बॉलिंग पाटील 5-1-4-1 ची पाहायला मिळाले. आणि म्हणूनच म्हणतात ना की जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळतील. आणि पाटील 5-1-4-1 कामण बॉयज कामण यांनी तेच करून दाखवलंय. 27 धावा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कॉन्क्रीटच्या विकेटवर किती सोपं आहे. पण तरी देखील गोलंदाजांनी हार मानली नाही. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजांनी सादर केलेली आहे. प्रेक्षकाचा आदर ते कमवत आहेत. हार्दिक आणि त्याच्या मगोमग दर्पण आचोळकर. पण शेवटचा बॉल बाकी आहे या दुसऱ्या षटकातला. यानंतर अजून 2 बॉलर्स यूज करायचे आहेत पाटील 5-1-4-1 ला. हर्षद सातत्यानं पाठपुरावा घेतोय प्रत्येक घटनेचा. गोलंदाजाकडून चूक होणार नाही ती दक्षता तो बाळगतोय. शेवटचा बॉल बाकी या दुसऱ्या षटकाला. स्ट्रायकरला फलंदाज आहेत आझाद वळवी आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज आहेत सचिन. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 13 बॉल्स अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. बॉलिंग ट्रॅकवर दर्पण ड्राईव्ह केलाय. क्लासिक कव्हर ड्राईव्ह. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चांगला स्टॉप पण थोडीशी गडबड झाली आणि त्यानंतर बॅटिंग थ्रो होता. हाऊ डीड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. विकेटचा शोध घ्यायचा आहे. बॉल गॅदर करताना थोडी हातांची ओंजळ चुकली. या 2 धावा मिळाल्या. 2 धावांची वाढ झाली. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 14. जिंकण्यासाठी 12 चेंडू 13 ची गरज. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना आम्ही नोवेल दिलं होतं की तुम्ही पुस्तक वाचा, तुमची गरज भासणार नाही. पण शेवटी आता गरज भासलेली आहे. नरेंद्र गिरीज डॉक्टर आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. दुखापत कशी आहे त्याची ते चाचपणी करतील, शहानिशा करतील. तो खेळण्यायोग्य आहे का तो अहवाल आम्हाला देतील. तोपर्यंत घेतो एक छोटासा ब्रेक. साहेब जर दुखापत जास्त असेल तर आपण रिप्लेसमेंट देऊ शकतोय. यानंतर अजूनही 3 सामन्यांचं वेळापत्रक बाकी आहे. तर डॉक्टर गिरी आम्हाला अहवाल देत आहेत. ही इज ओके ॲज आय एक्सपेक्टेड. मला माहिती आहे कुठलाच खेळाडू मैदानाच्या बाहेर येणारच नाही. कितीही गंभीर दुखापत असू दे तो मैदानातच थांबणार आहे. आणि ते पाहूया आता तिसऱ्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाला वापरलं जाते. कारण आता जिंकण्यासाठी लक्ष राहिलेलं आहे फक्त 13 धावांचं आणि बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 13 ची गरज. क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी या नेहमीच घडत असतात आणि त्याचमुळे आता तेच मैदानाच्या आतमध्ये घडतंय. खरं तर ते स्ट्रगल आपण पाहतोय फलंदाजांचं मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर स्ट्रगल आपण सचिन यांचं पाहिलं. त्यानंतर कायमशी भावेश ठाकरेने धावफलकाला आधार देण्याचं काम केलं. ते बाद झाले. आझाद आले. आझाद यांनी 2 धावांचं योगदान दिलं. आणि आता आपण शेवटच्या 2 षटकांवर पोहोचलेलो आहोत आणि पाहूया पुढचे षटक हाताळण्यासाठी आता कुठला गोलंदाज हर्षद वापरतायत. पाटील 5-1-4-1 कामण बॉयज कामण या संघाकडून. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चला मॅच ऑन करा प्लीज. आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत तिसऱ्या षटकासाठी. हकीमला बोलवण्यात आलेलं आहे. वन ऑफ द फायनेस्ट बॉलर. विजय कामन प्रीमियर लीग मध्ये या सीझन मध्ये हकीमच्या किती विकेट्स होत्या. कारण मी ज्या दिवशी होतो त्या दिवशीच 8 विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या. एकूण 9 विकेट्स हकीमने पूर्ण केलेल्या आहेत कामन प्रीमियर लीग मध्ये आणि इकॉनॉमिक त्यांची 6ची होती. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हकीम ठरलेले आहेत. त्याचमुळे पर्यायाची निवड योग्य केलेली आहे हर्षदने की आता हकीमलाच बोलवावं लागेल. कारण ती क्वालिटी हकीमकडे आहे, ती ॲबिलिटी हकीमकडे आहे, धावांना रोखण्याची क्षमता हकीमकडे आहे, विकेटचा शोध घेण्याचा अभ्यास हकीमकडे आहे. आणि त्याचमुळे आता हकीमला योग्य त्यावेळी वापरलेलं आहे. रोखून ठेवलं होतं, अडवून ठेवलं होतं. नेहमीच फलंदाजांना कामन प्रीमियर लीगमध्ये
हकीमने, आणि तेच आत्ता करायचंय, या स्पर्धेत करायचंय, या सामन्यात करायचं हकीमला. 12 चेंडू 13 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत सचिन, त्यांचं योगदान आतापर्यंत 2 धावांचं. नॉन स्ट्रायकर एंडला आझाद, त्यांचं योगदान 2 धावांचं. आणि फ्रेश बॉलर हकीम पंचांच्या डावीकडून स्टार्ट करतोय ओव्हर द विकेट. पहिला बॉल डॉट. ॲज आय सेड अर्लियर, पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. विकेट ते करतात हकीमच्या खात्यात जाते विकेट आणि सचिनचा खेळ संपला. 11 चेंडू 13 धावा. वाट निर्माण करता येते, फक्त असायला हवी ती तुमची जिद्द, आणि ती जिद्द आता गोलंदाजांची पाहायला मिळते. हकीमने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलं आणि सामन्यामध्ये तो जिवंतपणा कायम ठेवलेला आहे. 11 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. हर्ष 6व्या क्रमांकावर, म्हणजेच विजय, जी परिस्थिती पहिल्या डावामध्ये होती पाटील 5141 या संघाची, तीच परिस्थिती आता TR स्पोर्ट्स नागले या संघाची दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळते. हकीमचा अप्रोच चांगला राहिला. या तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवर तो विकेट मिळतोय. 11 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा, त्याचमुळे त्या 13 धावा पूर्ण कराव्याच लागतील टीम TR नागलेला. आव्हान आता कठीण होत चाललेलं आहे. हकीम बॉलिंग ट्रॅकवर, चांगला बॉल होता, तितकी चांगली प्लेसमेंट. स्क्वेअर लेगला बॉल पोहोचवलाय, क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे आलाय, चांगलं कलेक्शन. एकच धाव मिळते. एका धावेची वाढ होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 16 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आता, माफ करा, 15 धावा झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 12ची. बॉल शिल्लक आहे 10. एक धाव आता लाख मोलाची ठरलेली आहे. खरं तर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये निशांक होते, पहिल्या बॉलवर चौकार आला होता, मला असं वाटलं होतं की 2 षटकात सामना संपेल. निशांक बाद झाला आणि त्यानंतर मग अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. आणि त्याचमुळे पहिला विकेट 4 वर, दुसरा विकेट 5 वर, तिसरा विकेट 12 वर, चौथा विकेट 14 वर. आणि त्याचमुळे आता ती पार्टनरशिपचा पार्ट तर दूर राहिलेला आहे, पण आता फलंदाज धडपड करतायत धावा जोडण्यासाठी. हकीम बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. अजून एक डॉट बॉल. हॉट फेवरेट हकीम हा नेहमीच त्याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आणि आता खेळ थोडासा वेगळा होऊ लागलेला आहे. इकॉनॉमिकल राहण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाने केलाय. हकीम सुद्धा त्याच रांगेत जाऊन बसलाय. 3 चेंडू त्याने हातापर्यंत हाताळलेत, 1 धाव खर्च केले, विकेटचा शोध पूर्ण केलाय. बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 12 धावांची. 9 balls 12 runs required to win. हकीम तयार. पुढचा बॉल. अजून एक बॅटची बॉटम एज. बॉल विकेट किपरच्या दिशेनं. सामना पूर्णपणे आता रंगतदार पोहोचलेला आहे. जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर आहे, तितका गरमागरम सामना या 2 संघाच्या दरम्यान पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 15. आवश्यकता आहे 8 चेंडू आणि 12 धावा. 8 balls 12 runs required to win. फलंदाजीचा तोफखाना आहे खरं तर TR नागले. त्या फलंदाजांना रोखण्याचं काम हकीम करतोय. यावेळेस पंच केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला. बॉल स्टॉप करतायत. एक सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातील का? करायला हवे होते का? आता प्रश्न फलंदाज स्वतःला विचारतील. 1 धाव मिळते, एका धावेची वाढ होते. एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 16. जिंकण्यासाठी आवश्यकता आता 7 चेंडू 11 धावा. 7 balls and 11 runs required to win. या डावावर जम बसवायचा असेल तर मग दम दाखवावा लागेल आणि तोच दम आता फलंदाजांना दाखवायचा. या अगोदर हकीमने 5 चेंडूवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. शेवटच्या बॉलवर पोहोचलोय आपण तिसऱ्या षटकाच्या. सामना जबरदस्त रंगतोय. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतोय. लास्ट बॉल. हकीम डॉट बॉल येतोय. तिसऱ्या षटकाचा शेवट गोल करतो हकीम. सामना शेवटच्या षटकावर पोहोचतोय. 6 balls बाकी आणि 6 balls मध्ये आवश्यकता 11 धावांची. TR नागले 6 balls and 11 runs required to win. अपेक्षा भंग झालाय TR नागलेचा.
27 धावा, 24 बॉल्स. त्याचमुळे आता प्लॅन्स कसे असायला हवे होते त्याची चर्चा होते, पण ते अगोदरच करायचंय. तुम्हाला अगोदरपासूनच ते प्लॅन एक्झिक्यूट करायचे आहेत. एकदा का तुमच्या हातातून सामना दूर गेला तर मग विचार करून काय फायदा. चला जास्त वेळ घेऊ नका. TR नागलेला हव्यात आता जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 11 धावा, 6 बॉल्स अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. परिस्थितीला पाठ दाखवायची नसते, परिस्थितीला तोंड द्यायचंय आणि तेच TR नागलेच्या फलंदाजांना करून दाखवायचंय. कारण या अगोदर आता खूप वाट पाहून जायली, आता वाट लावायची वेळ आली आणि पाहूया आता ते करताना फलंदाज पाहायला मिळतील का TR नागले या संघाकडून. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. भूमेश शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतायत. 6 चेंडू 11 धावा. जेव्हा 2 षटकात 13 धावांची गरज होती अशा वेळेला फक्त 2 धावा खर्च केला हकीमने. विकेटचा शोध त्यांनी पूर्ण केला. फॅन्टॅस्टिक बॉलिंग, इकॉनॉमिक बॉलिंग प्रत्येक गोलंदाजाची पाहायला मिळाली. 27चं माफक लक्ष होतं, पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजांची गडबड झाली. पण म्हणतात ना की जेव्हा पडझड व्हायला लागते अशा वेळेला तुम्हाला धडपड वाढवायला लागते आणि तेच फलंदाजांना करून दाखवायचंय. आझाद वळवी, कॅपेबिलिटी आझादकडे सुद्धा आहे. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच आझाद. पाहूया आता आपल्या संघाला तो आनंद देईल का. भूमेश बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना आपल्या संघाचं विजयाचं स्वप्न पूर्ण करेल का. दुरून खेळलाय हा बॉल, फॉलो थ्रू मध्ये केला स्टॉप. येतोय हा डॉट बॉल. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. वॉल मॅच, काय मॅच रंगले. जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. म्हणूनच क्रिकेट जिंकण्याचं सिक्रेट हेच आहे की शेवटच्या क्षणापर्यंत आशा सोडायची नसते. आपण मैदानाच्या आतमध्ये आहोत मैदान जिंकण्यासाठी आणि त्याचमुळे तेच आता फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा करायचंय. फलंदाज तयार. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल, आउटसाइड एज. बॉल जाईल थर्ड मॅनला. मोठा चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न सरते शेवटी केला जातोय, पण प्रयत्न कमी पडतोय. एकच धाव पूर्ण केली जाते, एक धाव वाढते. धाव संख्या 17. जिंकण्यासाठी 4 चेंडू 10ची गरज. चार चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे आणि सामना आता जवळपास झुकू लागलेला आहे. पाटील 5-1-4-1 संघाच्या बाजूने. पण एक मोठा फटका, एक बाउंड्री किंवा एक सिक्सर आला तर मग पुन्हा एकदा बॅलन्स पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. आणि तोच बॅलन्स घडवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात फलंदाज नील पाटील. नीलसाठी हा सामना फायद्याचा राहिलाय. नीलची भूमिका महत्वाची राहिली होती. नीलने पहिल्या डावाच्या पहिल्या षटकात 3 विकेट्स मिळवल्या होत्या. त्याचमुळे पाहूया आता फलंदाजी करताना नील पुन्हा एकदा आपल्या संघासाठी धावून येतोय का. बॉल शिल्लक आहे 4, आवश्यकता 10ची. फुटवर्कच नाहीये फलंदाजांकडे, बिलकुल फुटवर्क नाहीये आणि फुटवर्क नसताना मग ते फटके येणारच नाहीत. बॉल शिल्लक आहे 3, आवश्यकता 10ची. फुटवर्क पूर्णतः चुकलंय. सामन्यामध्ये मोठा उलटफेर दिसून येतोय. बॉल 3 शिल्लक आहेत, आवश्यकता 10ची. 27चं लक्ष होतं आणि 27चं लक्षाचा पाठलाग करता सिंगल डबलचा विचारच पडला नाही फलंदाजांना. फक्त मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे ते प्रयत्न चुकलेले आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं. अजून एक बॉल, बॅटची लिडिंग आहे. बॉल मागे शॉर्ट स्टॉप लावला जातोय. एक सिंगल मिळते. बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 9 धावांची. 2 चेंडू 9 धावा. आजच्या दिवसातला सर्वात जबरदस्त सामना आपण पाहतोय. ज्या सामन्यामध्ये खूप काही शिकायला मिळालं, ज्या सामन्यामध्ये खूप काही घडलं, ज्या सामन्यामध्ये काही अनपेक्षित गोष्टी आहेत. त्याचमुळे आता गोलंदाजांचा वरचष्मा. पण अजून सामना संपलाय कुठे. 2 चेंडू 9ची गरज आहे. एक मोठा स्ट्रोक आणि TR नागले या सामन्यामध्ये परत. 2 चेंडू 9 धावांची गरज. पुढचा बॉल ड्राइव्ह केलंय. एक सिंगल कंप्लीट. स्वीपर कव्हरला बॉल येतोय. बॉल अडवला जातोय. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचे प्रयत्न केले जात नाहीये. सामना शेवटच्या बॉलवर. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 1 चेंडू 8 धावा.
शेवटचा एक बॉल आणि एका चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे कामण संघाला. प्रेक्षक मोठ्या संख्येनं जल्लोष करतायत. हा सामना आपल्या गावाने जिंकावा त्यासाठी देव पाण्यात ठेवतायत आणि आतापर्यंत तो खेळ कामण संघाच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळतो. एक चेंडू 8 ची गरज. 1 बॉल अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. शेवटचा बॉल या सामन्यातला. पाहूया सामना संपेल की सामना बाकी राहील. एक बॉल 8 धावा. फोर्स केला बॉलला पण आता प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर मोठा स्ट्रोक येता राहिला. बॉल अडवला गेला. मोठा उलटफेर. सामना जिंकलाय पाटील 5-1-4-1. कामण बॉयज कामण. हार्डलक TR नागले. बरोबरी करायला दम लागतो असा जिगरा तो कायम ठेवतो. अप्रतिम मॅच. जबरदस्त चित्तथरारक मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि फक्त 27 धावांचं जे टार्गेट होतं ते डिपेंड केलंय आणि डिपेंडिंग चॅम्पियन बनलेली आहे ती म्हणजे पाटील 5-1-4-1 टीम. मॅन ऑफ द मॅच दिला जाईल नक्कीच मॅन ऑफ द मॅच मध्ये. त्याच्या अगोदर आपण आमचे समोरचक मित्र मनीष पाटील ज्यांनी आज TR चषकसाठी एक दिवस दिला त्यांचं चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं आणि त्यांचा आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत. चला अंकित आपण मुख्य मंचावर यायचं. अंकित मुख्य मंचावर यायचं आहे. कुंदन पाटील आपण या मुख्य मंचावर आपण एक सत्कार करणार आहोत. आपण सन्मान करणार आहोत. मनीष पाटील यांचं आपण स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करणार आहोत. आपण कुंदन पाटील आणि गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार करणार आहोत. मनीष या. मनीष पाटील आणि अप्रतिम समालोचन आज आपल्या वाणीतून मंत्रमुग्ध केलेला आहे. प्रेक्षकांना त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. कुंदन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. मनीष पाटील यांचा हा सत्कार हे शॉल त्याच्यानंतर सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. मनीष पाटील आजच्या दिवसासाठी त्यांनी अप्रतिम असं समालोचन त्याबद्दल खूप धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच ज्याने टर्निंग पॉइंट ओव्हर टाकली तो आहे करामती खान. हकीम खान इज द मॅन ऑफ द मॅच. हकीम खान याचे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी अजून टोटल 1500 झाले बालादाकडून हा यो आणि 1000 रुपये. हकीम मॅन ऑफ द मॅच आपण यायचं आहे. आलेले हकीम विनंती करतो कुंदन पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी जी स्पॉन्सर केली आहे स्वर्गीय मोरेश्वर हरिभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ
लक्ष गणेश पाटील आणि मितांश गणेश पाटील यांच्याकडून ही ट्रॉफी. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट दिली जाईल. मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट सुद्धा दिली जाईल. हकीम खान ज्याने खरं म्हटलं जाते हकीमला करामती खान आणि त्यांनी करामात केली. 13ची आवश्यकता 12 बॉलमध्ये होती आणि फक्त 2 धावांची ओव्हर टाकली. विकेट सुद्धा घेतल्या आणि मॅन ऑफ द मॅच. ही मॅन ऑफ द मॅच किंजल एंटरप्राइजेस यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. स्वर्गीय प्रवीण यांच्या स्पर्धात आणखी थांबाच आहे. हकीम रोख रक्कम पारितोषिक सुद्धा आहे आपल्यासाठी. हकीमसाठी रोख रक्कम पारितोषिक 1500 रुपयाचं, ज्यामध्ये 1000 रुपये रोशन पारधी यांच्याकडून आणि 500 रुपये कामन बॉयज कामन यांच्याकडून आहे. मी विनंती करतो कुंदन पाटील यांना त्यांच्या आणखी 500 रुपयाचं पारितोषिक विनय पाटील आणि अनिल पाटील यांच्या 2000 रुपयाचं पारितोषिक विनंती असेल गणेश पाटील यांना त्यांच्या शुभ रक्कम पारितोषिक द्यायचं आहे. मॅचला सुद्धा सुरुवात होईल. त्यानंतर भूमेश भोईर यायचं आहे. भूमेश भोईर आणि हार्दिक पारधी आपण सुद्धा यायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. दर्पण अचोलकर आपण सुद्धा यायचं आहे. भूमेश भोईर याच्यासाठी आहे ते कोणाकडून कामन 500 रुपये कामन बॉयज कडून आणि 1000 रुपये आहे ते याच्याकडून आपले रोशन पारधी यांच्याकडून 1000, कामन बॉयज कडून 500, एकंदरीत 1500 रुपयाचं पारितोषिक आहे ते भूमेश याला. त्यानंतर आणखी विनय पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि आज सुद्धा आहे भूमेश यांचा 1000 रुपयाचं पारितोषिक भूमेशला. 1000 रुपये त्या हर्षदने दिलेत ना, ते याचे वैभवचं विकेट पाडलं ना, त्याची 1 मिनिट त्याचं नाव विचार. दर्पण अचोलकर 500 रुपये पाटील आणि त्यानंतर अनिल पाटील यांच्याकडून 500 रुपये कामन बॉयज यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आणि हार्दिक पारधी याला 500 रुपयाचा पारितोषिक, एकंदरीत 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. त्यानंतर वैभवची विकेट मिळवली त्यासाठी गीतांश विशाल पारधी यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. भरपूर पारितोषिक मिळालेली आहेत आणि कॉंग्रॅच्युलेशन ऑल द टीम. आणि जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये त्या ठिकाणी सज्ज असतील मोनिश आणि नील आपण सुद्धा यायचं आहे. मोनिश आणि नील मॅचला सुरुवात करायची आहे. निशांत मोनिश आणि नील आपण सुद्धा या. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला शेहजाद पाहायला मिळतात आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय सागरला. हो, यावेळेस मोठा फटका सागरच्या बॅटमधून, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी घनागती स्ट्रोक येतोय षटकार. आलेला आहे हरेश पाटील यांच्याकडून. त्यानंतर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. मोनिश याचे मोनिश आपण कॅचसाठी मोनिश याला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. राज पाटील यांच्याकडून आहे, आपण सुद्धा यायचं आहे. गणेश पाटील यांच्याकडून मोनिशला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. बॅकडो कमेंट्री बॉक्स. काय जबरदस्त बॅटिंग सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागील चेंडूवरती षटकार आणि इथे जर पाहिलं तर गॅप मध्ये खेळले होते, पुढे आले होते आणि तदनंतर कव्हर क्षेत्रामध्ये कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाज सागरच्या बॅटमधून, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेजारच्या विरोधात आक्रमण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेस आडव्या बॅटने आणखीन एक तडाखा, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार सागरच्या बॅटमधून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. जबरदस्त बॅटिंग. आखू टप्प्याचा चेंडू होता. कंट्रोल पूलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला फिल्डर होते, परंतु त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सलग दुसरा चौकार या मॅच मध्ये सागरच्या बॅट मधून येतो. या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. 16 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शेहजादच्या विरोधात आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सकाळी आपण जर पाहिलं तर
प्राजक्ताची एक एक फुले वेचत असतो, परंतु या मॅचमध्ये ओंझलीनं धावा वेचायचं काम सुरू आहे फलंदाजाच्या माध्यमातून. खरं तर धावांचा मखमली सडा या षटकामध्ये फलंदाजाने टाकलाय. अगदी जर पाहिलं तर सागर जबरदस्त बॅटिंग करतोय, 15 धावांवरती तो खेळतोय. अक्षयच्या बॅटमधून एक धाव या मॅचमध्ये आलेली आहे आणि अफलातून सुरुवात राहिलेली आहे श्रीकृष्ण कोळशे त्या संघाची, कारण हा सामना देखील 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरं तर बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये आश्वासक सुरुवात या मॅचमध्ये कोळशे संघाला मिळालेली आहे. आणि इथून जर पाहिलं ना तर वालिव संघाला देखील कमबॅक करावं लागेल. एका बाजूला जर पाहिलं तर श्रीकृष्ण कोळशे संघ मैदानावरती बॅटिंग करतोय आणि त्यांच्या विरोधात तेजल 11 वालिव हा संघ तुम्ही पाहताय. 2 बलाढ्य संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांनी पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती, परंतु या मॅचमध्ये जर पाहिलं तर दोन्ही संघांना चांगला खेळ करावा लागेल. या मॅचच्या पूर्वार्धामध्ये जर पाहिलं ना तर अधिराज्य गाजवलंय फलंदाजानं. सागरच्या बॅटमधून कमालीच्या धावा आलेत. षटक क्रमांक 2 सलाउद्दीन. यावेळेस पाहिलं तर पुढचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फिल्डर आहेत वाईड अप लॉंग ऑनला, त्याने टिपलाय झेल. आणखीन एक जर पाहिलं तर झेल करण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि ते फलंदाज बाद. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला होता, परंतु अक्षयचा हा फटका फसला आणि वाईड ऑफ लॉंग ऑनला कमालीचा झेल इथे कंप्लीट केला. आणि फलंदाज इथे अक्षय बाद होते या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, परंतु सलाउद्दीनच्या या षटकामध्ये विकेट प्राप्त केली. महत्त्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली, अक्षयला बाद केलं, कारण पहिल्या विकेटसाठी 16 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. आणि खरं तर विकेट हवी होती आणि तेच कार्य मैदानावरती सलाउद्दीन या गोलंदाजाने केलं. नवीन फलंदाज मैदानावरती ओमकार दाखल होतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हो, यावेळेस पाहिला तर कमी गतीनं हा चेंडू टाकला होता, फलंदाजापासून थोडासा दूर होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर वैविध्यपूर्ण विविधता गोलंदाजाकडे पाहायला मिळते. खरं तर सलाउद्दीन एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे. वालिव प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली होती आणि तोच गोलंदाज तुम्ही पाहताय. हो, यावेळेस फटका फसलाय. स्वतः सलाउद्दीन इथे प्रयत्न करतोय, झेल घेण्याचा जरूर प्रयत्न त्यांनी केलाय, परंतु अगदी त्याच्यापासून चेंडू दूर राहिलाय. आणि तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या आकड्यावरती. 18 धावा धाव फलकावरती तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. सागर चांगली बॅटिंग करतो.